अंबरनाथ पूर्व में बीजेपी की ओर से रक्तदान शिविर का आयोजन। देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तथा डोंबिवली के विधायक तथा मंत्री रविंद्र चौहान के जन्मदिन के अवसर पर सेवा पंद्रवड़ा के तहत बीजेपी के अंबरनाथ शहर कार्यकर्ताओं की ओर से रक्तदान शिविर का सफल आयोजन किया गया, जिसमें कुल 110 रक्तदाताओं ने भाग लिया। सभी को एक आकर्षित भेंट दी गई। कार्यक्रम का आयोजन अप्पा कुलकर्णी, दीपक कोतेकर, दत्ता देशमुख, सुधाकर जाधव, मनीष गुंजाल, विश्वास निंबाळकर, माधवी सिंह, लक्ष्मी राजपूत, विक्रम सिंह राठौड़, कंचन मिश्रा, आतिश पाटिल, महेश मोरे, विजय सुर्वे, ममता त्रिपाठी द्वारा किया गया, जिसमें विशेष मेहमान कल्याण बीजेपी जिलाध्यक्ष नाना सूर्यवंशी, गुलाबराव करंजुले पाटिल, प्रदेश अल्पसंख्यक याकूब मीरा सैयद, अजीत खराद, रूपालीताई लट्ठे, विधायक डॉक्टर बालाजी किनीकर और अभिजीत करंजुले उपस्थित थे। इस कार्यक्रम को सफल बनाने में दुर्वेश राणा, नगर सेवक अशोक गुंजाल, रोहित महाडिक, सुरेखा शाह, किशोर शिंदे आदि ने कड़ी मेहनत की। रवींद्र चव्हाण सार्वजनिक यांच्यातर्फे आणि भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताहाचं आयोजन निमित्त हा रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। संकल्प ब्लड सेंटर कल्याण या रक्तपेढीचं हे ब्लड कॅम्पचं आयोजन करण्यात आलेलं आहे। रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे आणि विश्वदान आहे। त्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपण येऊन प्रत्येक रक्तदान करून जावं, ही आग्रहाची विनंती सर्व रक्तदात्यांना आम्ही करत आहोत। साधारणतः आतापर्यंत 70 रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे आणि साधारणतः 150 ते 200 रक्तदाते इथे रक्तदान करण्याचं आमचं टार्गेट आहे। आमच्यावर ज्यांचा वरद आस्था आहे आणि ज्यांच्या जीवावर आम्ही अंबरनाथ शहरामध्ये अगदी निर्भीडपणे वागतो आणि अन्यायाला वाचा फोडतो आणि लोकांना न्याय देतो, आमचे आदरणीय असे चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अंबरनाथ शहरामध्ये अनेक ठिकाणी रक्तदान शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम असे आयोजित करण्यात आले। 2 दिवसापूर्वीच साडी वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला, त्या ठिकाणी सुद्धा आमच्या भगिनींना साड्या वाटप करण्यात आल्या। आज या ठिकाणी रक्तदान त्यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले। तर रक्तदान हे मौल्यवान दान आहे। हे दान म्हणजे कुठलाही तुम्ही पैसा, पाणी, धन, दौलत देऊन पुढं करू शकत नाही, पण रक्तदान देऊन दुसऱ्याचा तुम्ही जीव वाचू शकता। हेच आम्हाला चव्हाण साहेबांची एक शिकवण आहे आणि म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे। आणि या कार्यक्रमाला आमच्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी भरघोस असा प्रतिसाद दिला आणि रक्तदानही केलं। त्याच्याबद्दल मी त्या सर्व दात्यांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो।